नाही ती प्लेटवर तीन पोळी खातात हे बाबा हे खाना पाणीपुरी पहिला मस्त लागतं पाणीपुरी. तर नमस्कार. काय झालं माहितीये का, सकाळी सकाळी गेलो होतो जिमला. जिमवरून आता लगेच म्हटलं आता आपला बेरोजगार मित्र बसलेलाच आहे घरी, तर त्याला म्हटलं की चल बाबा पाणीपुरी खाऊन येऊया. मग पाणीपुरी खाण्याचा प्लॅन केला. तेवढ्यात आपले रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष छोटू भाऊ दिसले. त्यांना पण म्हटलं चल पाणीपुरी खाऊया. मी आहे, भावेश आहे, बाबू आहे, हा बेरोजगार मित्र ज्याला म्हणजे फक्त बोलवायचं लगेच येतो पाणीपुरी खाण्यासाठी. तर असं करून आता आम्ही पाणीपुरी खाल्ल्या. आता पुढचा प्लॅन काय आहे तो बघतोय. कुठे जायचं आता पुढे? आता छोटू बावीस सांगते त्याच्यावर आहे. हा आता रस्त्यात जेवढी दुकानं दिसतील ते काय खायचं असेल तर आमची जी इच्छा होईल ते आम्ही आता खाणार. अशी आपलं दिवसाचं असं काय आता सुरुवात तर झालेली आहे, चांगली पोट पाण्याने भरलेलं आहे. बघू. तरी आमचा एक बेरोजगार मित्र तर नाही आहे, म्हणजे बेरोजगार म्हणता येणार नाही, करोडपती बेरोजगार. तो मित्र कुठे गेलाय तेच समजत नाही. 2 दिवस गायब आहे. तो सांगत नाही की कुठे गेलोय. तो येऊन काहीतरी सरप्राईज देत नाही तर तोंडावर पडलेला असेल अशी परिस्थिती आहे. तर बघू, आपला कंटिन्यू ब्लॉग चालू आहे आजपासून. याला म्हणतो आम्ही शाखा. इथे आम्ही न काही काम करता काय न करता आम्ही इथे बसून असतो. येणारी जाणारी माणसं सगळं बघत असतो, तेही बघत असतात आमच्याकडे. आमच्या गणपतीच्या मंडपाचं काम चालू आहे सध्या. राजू काका आता मंडपाचं म्हणजे आता लाईट लावायचं जे काय काम आहे ते सुरुवात करत आहे. भाऊ परत बोल, काय बोललास ते? अरे टोपली वाटते, टोपली. चल बस. जोगेश्वरीचं तलाव इथे जे आहे ते वायकर साहेबांचं ऑफिस आहे इकडे आणि इथून म्हणजे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे हे जे मंदिर आहे. सो आता आपल्याला ते पण नाही होणार. इथे हे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे इथे आणि हा आहे आजूबाजूचा परिसर इच्छापूर्ती मंदिरात.
हे पण या साईडने पण हे जे माणसं येतात तिथून पण वरती याचं आहे, म्हणजे वायकर साहेबांचं ऑफिसच आहे. आणि हा आपल्या सर्व माणसांना बसण्यासाठी केलेली ही सोय ही सर्व वायकर साहेबांची आहे. बघू शकता या मस्तपैकी अशा हे दशावतार आहे. वट पौर्णिमा आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे जे रंगरंगोटी जी केलेली आहे अप्रतिम, छान वाटतं इथे. आपले सगळे सण वा संस्कृतीप्रमाणे जगणारे आपला खरंच भारी वाटतं. खूप छान मस्त वाटतं. तर म्हणजे आता आम्ही जातोय वर्गणीसाठी. आमचे आता वाजले 7:30 वाजता आम्ही चाललोय आता वर्गणीला. बघू आता ज्या हे वर्गणी मिळेल जिथे जिथे राहिले. बऱ्यापैकी आमचा भाग झालेला आहे वर्गणी काढून. आता ज्या काही ठराविक कंपनी आणि ठराविक हे राहिलेले आहेत ते फक्त आता काढणार बस. हे आपले अध्यक्ष आहेत, मंडळाचे अध्यक्ष. नमस्कार. आणि आपला बाबू सकाळपासून आपल्याबरोबर पाणीपुरी भेल झाली हे ते सगळ्या गोष्टी खाऊन राहिले होते. आणि आपले पारस भाऊ, तसे आम्ही 4 जण झालेत. बाकीची मंडळी लवकरात लवकर सगळे आम्हाला जॉईन होती. फायनली आता बऱ्यापैकी वर्गणी झाली आमची. तर आता आम्ही बंद करायचं ठरवतोय. काय बाबा बंद करायचं? चालू नाही 1-2 घर आहेत ते हे घ्यायचे वर्गणीला. एवढी माणसं आहेत. मगाशी आम्ही 3-4 जण होतो. तर हे आता चालू आहे वर्गणी. बाबा बंद आहे. एक कंपनी आहे वरती, कंपनी. आता वाजलेत 9:30. तरी आम्ही जेवायच्या टायमिंगवर आमची वर्गणी चालूच आहे. आता अर्धा 1 तास झालेला आहे. फायनली आता वर्गणी संपून आम्ही आता मंडपाकडे चाललोय. आता हिशोब करणार आणि मग जेवायला जाणार. हे सगळं कोणाकडे चालू असतं. हे चावी कोणाकडे आहे? चावी मोठी लढाई रगड्या. तर आता आमची वर्गणी बऱ्यापैकी झालेली आहे. म्हणजे आता फक्त मोजकाच एरिया राहिला आहे. म्हणजे हातावर बोटा म्हणजे मोजता येतील एवढाच एरिया आमचा आता बाकी राहिला आहे. बाकी सगळी वर्गणी आमची झालेली आहे. आता बघू किती होते आजची टोटल. कसे 40 नाही 10 वेळा 40 बनवतोय ते परत व्हायरल करेल. सोमयासारखा व्हायरल करेल काहीतरी त्या ग्रुपवर टाकून नको पाठवतो. आता तुम्हाला माहिती त्यांनी काय आता तो माझ्या याच्यावर नडून बसेल. बाबा बोलले सोडते आताच सोडा. आता तुला तर फारच भेटला. झालंय आमचं वर्गणी वगैरे काढून झालेली आहे. आता आम्ही जाणार जेवायला. मंडळाकडून काय आता भरघोस पोट भरून असं काय नाश्ता झाला नाही. गणपतीपर्यंत आपला फक्त नाश्ता मंडळातच होता. चला आता बघू. आजचं जेवण झालं की आजचा ब्लॉग आपला कंप्लीट. आजच्या दिवसात काय काय केलेलं ते सगळं तुम्हाला माहितीच पडलं असेल. परवा सकाळी येतो सोमवारी जाऊन सगळं